गोंदिया नगर परिषद ने बकाया कर वसूली के लिए एक अनूठा अभियान शुरू किया। जिन नागरिकों ने अब तक कर नहीं चुकाया है, उनके घरों के सामने ढोल नगाड़े बजाए जाएंगे, उनके नाम सार्वजनिक किए जाएंगे और बैनर पोस्टर लगाए जाएंगे। गोंदिया नगर परिषद के अधिकारियों ने इस वित्तीय वर्ष के लिए कर वसूली में सुस्ती के कारण एक नया और अनूठा अभियान शुरू किया है। अब तक केवल 40% कर ही वसूला जा सका है, जबकि बाकी नागरिकों ने अभी तक कर का भुगतान नहीं किया। नगर परिषद के मुख्य अधिकारी ने कहा कि जिन नागरिकों ने कर का भुगतान नहीं किया है, उनके घरों के सामने बैंड बजाए जाएंगे और उनका नाम सार्वजनिक रूप से उजागर किया जाएगा। चालू मागणी आणि थकबाकी अशी धरून 9,80,00,000 रुपये ही गोंदियाच्या सर्व प्रॉपर्टीजवरती थकबाकी आहे। आपण सर्वांना जाहीर आवाहन करत आहोत की लवकरात लवकर हा टॅक्स भरावा, जेणेकरून आम्हाला शहरातील महत्त्वाची कामे, लोकांपूर्वी जी काही कामं आहेत ती करता येईल। ही थकबाकी फारच मोठ्या प्रमाणात आहे। आपल्या सर्वांनाच माहिती 2002 टॅक्स असेसमेंट काही झालेले नाही आहे, त्याच्यामुळे नगरपालिकेची परिस्थिती खूपच हालाकीची आहे। आत्तापर्यंत टॅक्स फक्त 3.5 ते 4 कोटीच्या दरम्यान जमा झालेला आहे, जो जवळपास फक्त 40% आहे आणि हा वाढला तरच आपल्याला लोकांना सुविधा आहे ते देता येतील। आपल्या सर्वांना आव्हान आहे, सर्व नागरिकांना विनंती आहे की टॅक्स भरा, जेणेकरून चांगल्या आपल्याला सुविधा हो। आम्ही सर्वात पहिले तर त्यांना नोटिसेस येथे दिलेल्या आहेत, तर ते भरत नाही आहे तर त्यांच्या घरापुढे आम्ही बँड येते, तुतारी येते वाजवणार आहोत आणि तसंच त्यांची नावं जे काही चांगली वृत्तपत्र आहेत ते सर्वात जास्त खपायचे, त्यांच्यामध्ये त्यांची पहिले जी 100 लोक आहेत ज्यांच्याकडे सर्वात मोठी थकबाकी आहे, अशा वृत्तपत्रांमध्ये त्यांची नावे जाहीर करणार आहोत। तसेच वार्डनी आहे, ज्या ज्या वार्डातील असे मोठे थकबाकीदार आहेत त्यांचे बॅनर्स त्या वार्डातल्या मुख्य ठिकाणी आणि दर्शनीय भागात तो लावणार आहोत। असे जवळपास 100 लोकांची यादी आम्ही काढली।